मित्रांनो, जय जिजाऊ एक 13 वर्षाचा शालेय विद्यार्थी ट्युशनसाठी म्हणून जातो आणि तो अचानक गायब होतो आणि मग घरची माणसं त्याला ट्युशनसाठी गेलेल्या त्या मुलाची शोधाशोध सुरू करतात. मात्र जिच्याकडे तो ट्युशनसाठी गेलेला असतो, तर ती 23 वर्षाची शिक्षिका ही कुठेतरी गायब असते. मात्र कुणाच्याही मनात हा विचार शिवणं शक्य नसतं, की बुवा 23 वर्षाची शिक्षिका, 13 वर्षाचा मुलगा, जो जेमतेम 8व्या-9व्या वर्गामध्ये आहे आणि मग यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी दोघे जण गायब झाले असतील. त्याच्यातून मग मिसिंगचा रिपोर्ट दाखल होतो आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मग त्याचे ते सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे तपासले जातात आणि ती शिक्षिका बॅग भरताना दिसते आणि मग कुठेतरी पकडले जातात. पकडल्याच्या नंतर अ, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अनेक तथ्य त्यातून समोर येतात, की त्या शिक्षिकेला 5 महिन्याचा गर्भधारणा झालेली आहे आणि ती दावा करते, की मग ही गर्भधारणा मला या विद्यार्थ्यापासूनच झालेली आहे. मग ते DNA चाचणी वगैरे अनेक सोपस्कार पुढे येतात. अनेक तथ्य पुढे येतात. नेमक्या ह्या ज्या काही घटनाचा आपण जो काही मागोवा घेणार आहोत, तर ह्या घटना नेमक्या कशाच्या द्योतक आहेत यावर आपण एक मोडक्या-तोडक्या अंगाने चर्चा करणार आहोत. शेती, माती, आपली संस्कृती, परंपरा ही सांगत असताना अनेक मूल्यांचे संदर्भ आपण देत असतो. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही घटना अशा घडत आहेत, की त्यावर विचार करण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही. आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी असते विचार करण्याची, तेही प्रवाहपतीत झाल्यासारखे वागतात, स्वतःची जबाबदारी झटकून देतात. आठवडाभरापूर्वी घडलेल्या 2-3 घटना तुम्ही सगळ्यांनीच वाचल्या असतील. त्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक घडलेली घटना आहे. नाशिक अंबड ती घटना आहे. 36 वर्षाची महिला तिच्या मुलाच्या वयाच्या मुलासोबत म्हणजे 16 वर्षाच्या मुलासोबत ती पळून गेली. मुंबईला भिकारीचं काम करत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. अ, 15-3 आठवड्यापूर्वी एक घटना उत्तर प्रदेशातली होती, की लग्न ठरल्यानंतर 16 एप्रिलला ते लग्न होणार होतं आणि सासूबाई होणाऱ्या जावयासोबत त्याच्या आधीच पळून गेल्या. नंतर पोलिसांनी पकडलं. आता त्यांचा रीतसर दोघांचं लग्नही झालं, सासूचं आणि जावयाचं. त्याच्यानंतर काल परवाची एक घटना आहे. सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये ती आलेली आहे, की 13 वर्षाच्या मुलाला घेऊन 23 वर्षाची शिक्षिका पळाली. बरं, ह्या सगळ्या बातम्या, घडामोडी तुम्ही वाचल्या असतील, टीव्हीवर पाहिल्या असतील आणि यांची सगळ्यांची शीर्षकं जी होती, ती रंगीत होती, चवदार होती, चटपटीत होती, की जेणेकरून जी काही शौकीन मंडळी आहे, तर त्याच्यावर कुठेतरी क्लिक करायला, आपली टी-आर-पी वाढवण्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे. त्यांनी ती वाचली पाहिजे. मात्र प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो किंवा YouTubeचे चॅनल असो, आज स्ट्रीम मीडियावर अनेक चर्चा घडून येतात राजकारणावर, वेगवेगळ्या विषयावर. मात्र ज्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे, त्या विषयावर कधी या माध्यमामध्ये चर्चा होताना दिसत नाही. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याला आपण म्हणतो, की ज्यांच्याकडं एक सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी असते, की समाजाला नैतिकता शिकवणे, समाजमनाला किंवा राजकारण्यांना आरसा दाखवणे, ही जी जबाबदारी या प्रसार माध्यमावर असते. असं म्हणतात, की माध्यमं ही समाजमनाचा आरसा असतात. समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांचं प्रतिबिंब हे माध्यमामध्ये घडत असतं. मात्र त्यातून सकारात्मक पत्रकारिता कशी रुजेल किंवा रुजवता येईल याकडे या माध्यमांनी लक्ष देणं गरजेचं असतं. मात्र ह्या अशा चटपटीत सवंग बातम्या देऊन एकीकडे समाज मनाला कुठेतरी प्रवाहपतीत करायचं, म्हणजे कुठेतरी 23 वर्षाची शिक्षिका ही 13 वर्षाच्या मुलांसोबत पळून जाते आणि मग त्या गोष्टीचं किंवा घटनेचं शीर्षक असं होऊ शकत नाही का, की शिक्षिका आणि 13 वर्षाचा विद्यार्थी समाजाच्या हा एक अंधपतनाचा आरसा, 36 वर्षाची महिला, 16 वर्षाचा मुलगा, सामाजिक मूल्यांचा किंवा नैतिक मूल्यांचा ऱ्हास कसा होतोय आणि मग याच्यावर एखाद्या चॅनलनं चर्चा घडवून आणली किंवा तुम्हाला काय वाटतं, याच्यामध्ये उपाययोजना काय करता येतील, सुधारणा काय करता येतील किंवा 23 वर्षाची शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून जाते
आणि ज्यावेळेस तिला गर्भधारणा आहे 5 महिन्याची, ही बातमी आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सवंग वाटू शकते. परंतु ती अनेक थरांचा विचार करायला भाग पाडते. मग यातून काही प्रश्न निर्माण होतात, की शिक्षकाचं जे काही समाजातील किंवा समाजमनातील जे काही आदर्शाचं स्थान असतं, तर ते स्थान कुठेतरी कमी होत आहे का? वैयक्तिक भावनिक अस्थिर्य व नात्यामधील ज्या काही सीमारेषा आहेत, तर त्या पुसल्या जात आहेत किंवा संपुष्टात येत आहेत का? शिक्षण संस्थांमधील संवाद आणि यामधील जी काही तुटलेली जी काही नैतिकतेची साखळी म्हणता येईल, तर ती साखळी कुठेतरी तुटलेली आहे का? किंवा विस्कळीत झालेली आहे का? असे अनेक प्रश्न या माध्यमातून तयार होतात. इंटरनेट किंवा सोशल मीडियामुळे मुलांमध्ये जो काही अवेळी प्रौढपणा येत आहे किंवा विचारशक्ती त्यांची नष्ट होत आहे. ही संस्कृती वेगळ्या अंगाने विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, समाजामध्ये रुजते आहे का? मानसिक आरोग्य आमचं खालावत आहे का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि मग यावर कुठेतरी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने समाजातील जे काही संस्कृती रक्षक आहेत, समाज सुधारक आहेत, तर यांनी यावर विचार करणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.